नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। आजची कथा एका अशा घराची आहे जिथे सर्व काही होतं। पैसा होता, सुंदर घरही होतं, पण तरीही त्या घरात सतत भांडण, तणाव, अशांतता होती। आणि या सगळ्या मागे कारण काय निघालं माहिती आहे का? किचनमध्ये ठेवलेली एक साधी वस्तू। आजची कथा शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित नकळत हीच चूक आपल्या घरातही होत असेल। अकोल्यात राहणारे एक साधं कुटुंब, संदीप, त्यांची पत्नी कविता आणि त्यांची छोटी मुलगी गौरी। सुरुवातीला त्यांच्या घरात खूप आनंद होता। दर गुरुवारी पूजा, देवघरात दिवा आणि नामस्मरण। कविता रोज स्वामी समर्थांचा जप करत असे। पण काही महिन्यांनी घरात विचित्र गोष्टी घडायला लागल्या। छोट्या छोट्या कारणावरून भांडण, मुलगी सतत आजारी पडणे आणि घरात बेचैनी। रात्री झोप न लागणे। संदीप म्हणायचा, कविता, घरात काहीतरी बरोबर वाटत नाही। पण एक दिवस कवितेच्याही लक्षात आलं की किचनमध्ये जुने तुटलेले भांडे, खराब प्लास्टिकचे डबे आणि काळवंटलेली एक लोखंडी वस्तू महिन्यांपासून पडलेली आहे किंवा पडली होती। ती वस्तू कधीच वापरली जात नव्हती, पण तरीही कविता म्हणायची, ठेवू दे, कधीतरी उपयोगी पडेल। त्या दिवसापासून घरात वातावरण अजून बदलायला लागलं। दूध वारंवार उतू जाणं, देवघरातील दिवा विझणं, स्वयंपाक करताना हात भाजणे, सतत चिडचिड। कवितेला भीती वाटायला लागली। एक रात्री कवितेला विचित्र स्वप्न पडलं। एक वृद्ध साधू तिला म्हणाले, घर स्वच्छ आहे पण ऊर्जा अडकली आहे। कविता घाबरून उठली। दुसऱ्या दिवशी शेजारच्या आजींनी तिला विचारलं, बाळा, किचनमध्ये जुनी तुटकी वस्तू ठेवली आहे का? कविता थक्क झाली। कविता एका स्वामीभक्त महिलेला भेटली। त्या शांतपणे म्हणाल्या, घरात न वापरणाऱ्या तुटलेल्या किंवा नकारात्मक आठवणी जोडलेल्या वस्तू जास्त दिवस ठेवू नयेत, विशेषतः किचनमध्ये, कारण किचन म्हणजे अन्नपूर्णेचं स्थान। तिथली ऊर्जा घरभर पसरते। त्या दिवशी कवितेने पूर्ण किचन साफ केलं, तुटलेली भांडी बाहेर काढली, खराब डबे फेकले, किचन धुतलं, देवाचं नाम घेतलं आणि शेवटी छोटासा तुपाचा दिवा लावला। त्या रात्री अनेक दिवसांनी घरात शांतता होती। गौरी शांत झोपली। संदीप म्हणाला, आज घर वेगळंच वाटतंय। हळूहळू घरात बदल दिसू लागले। भांडणं कमी झाली, कामात प्रगती झाली, घरात हसू वाढलं आणि मन शांत राहू लागलं। कविता रोज एकच गोष्ट म्हणायची, ती म्हणजे स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा राहते। आणि कधीकधी समस्या मोठ्या नसतात, पण आपण दुर्लक्ष केलेल्या छोट्या गोष्टी घरातील वातावरण बदलत असतात। तुटलेल्या वस्तू, नकारात्मक आठवणी आणि सततचा राग, हे सगळं मनावर परिणाम करतं। मित्रांनो, ही कथा फक्त अंधश्रद्धा म्हणून पाहू नका। स्वच्छता, सकारात्मकता आणि शांत मन यांचा घरात खूप परिणाम होतो। जर तुम्हालाही ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरायचं नाही। पुढील भागात रात्री 3 वाजता अचानक जाग का येतो, आध्यात्मिक संकेत आणि मनाचा खेळ। अचानक जाग का येतो, आध्यात्मिक संकेत की मनाचा खेळ, याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत।